लातूर शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी लातूर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणे, बंदी असलेल्या सिग्नल यूज, प्लास्टिकचा वापर करणे आणि अनधिकृत बॅनर लावणे आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर मनपाच्या स्वच्छता विभागाने आता जोरदार कारवाई सुरू केली आहे. या धडक मोहिमेमध्ये मनपाने तब्बल 94,600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मनपाच्या स्वच्छता पथकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड, गांधी चौक, गंजगोलाई, राजीव गांधी चौक, शाहू चौक, कव्वा नाका, अहिल्यादेवी होळकर चौक आणि विवेकानंद चौक यासारख्या प्रमुख आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक छापे टाकून ही कारवाई केली आहे. लातूरचे मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, उपायुक्त वसुधा फड आणि मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख यांच्या आदेशानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, शिवराज शिंदे, अक्रम शेख आणि धोंडीराम सोनवणे यांच्या पथकानं ही कारवाई पार पाडली असून नियम न पाळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील असा स्पष्ट इशारा मनपा प्रशासनाने दिलाय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार आम्ही शहरातील 4ही झोनमधील विविध आस्थापनावर कॅरी बॅग असो, रस्त्यावर कचरा टाकणारे असो, असे विविध कारणं असो, त्यानुसार आम्ही एक 94,000 रुपये दंड वसूल केलेला आहे. आणि आयुक्त साहेबांच्या निर्देशानुसार ही कारवाई आमची पुढेही अशी सुरू राहणार आहे. लातूरकरांना सर्वांना आव्हान राहिले आहे की आपण रस्त्यावर कचरा टाकू नये, घंटागाडीतच कचरा टाकावा, आपण कॅरी बॅगचा वापर करू नये आणि लातूर महानगरपालिका स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सहकार्य करावे.